धानोली येथे 20 ब्रास रेती साठा जप्त, तस्करांचे धागेदर आणले. जप्त रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करणार. वरोरा तालुक्यातील धानोरे नदी काठावर दिनांक 28 मे 2026 रोजी 4 ठिकाणी अंदाजे 20 ब्रास अवैध रेती साठा आढळून आला. पोलीस पाटील यांनी साठ्याची मालकी विचारली असता 2 ते 3 तास उलटूनही कोणी दावा न केल्याने मोका पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. जप्त रेती वरिष्ठांच्या आदेशानुसार धानोली ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाली असून बांधकामासाठी लागणारी रेती तुराणा घाटावरून आणावी लागते. 30 किलोमीटरहून अधिक अंतरामुळे वाहतुकीसाठी 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे लाभार्थी नाईलाजाने अवैध तस्करांकडून 6 ते 7 हजार रुपये प्रति ट्रॅक्टर दराने रेती खरेदी करतात. जिल्हा महसूल विभागाने स्थानिक नदीपात्रातून अधिकृत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. आष्टा, पारोदी, धानोली नदी, वायगाव, निमडेल्या परिसरात दिवस रात्र सुरू असलेल्या अवैध रेती उपशावरून महसूल विभाग अंकुश लावणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी वरोरा प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट.